श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण एनर्जी कनेक्ट माझ्याशी आहे. तर आता आपण एनर्जी बघणार आहोत. 6 तारखेमध्ये मेष राशीसाठी कसा दिवस जाणार आहे. 6 तारखेला मेष राशीसाठी दिवस कसा आहे. प्रेमानं भरलेला कप आलेला आहे. मेष राशी प्रेमानं भरलेला कप आलेला आहे. डेव्हिल आहे कोणीतरी आयुष्यामध्ये. दिवसभरात एखाद्या डेव्हिलची एनर्जी तुमच्यामध्ये असणार आहे. कोणीतरी व्यक्ती आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होताना दिसतो आहे. डेव्हिल आहे जेणेकरून तुमच्यामध्ये तो काहीतरी त्रास आहे, त्याच्याकडून तुमचा दिवस कुठेतरी खराब होईल थोडाफार, जेणेकरून तसं दिसतं आहे. पण स्वतःची प्रेम माया हे तुमच्या मनात जे आहे, समजूतदारपणा, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चांगल्या राहणार आहेत. काहीतरी ग्रोथ करण्यासाठी तुम्ही बोलण्याची किंवा त्यामध्ये त्याविषयी चर्चा करण्याची, दिवसभर एन्जॉय करण्याची अशी काही एनर्जी तुमची राहणार आहे. पण ह्या डेव्हिलमुळे तुमचा थोडासा कुठंतरी एनर्जी डाऊन होताना दिसते आहे. त्यामुळे थोडंसं कुठंतरी ते निगेटिव्ह शक्ती थोडीफार तुमच्यामध्ये येताना दिसते आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहे. तुम्हाला 12 राशीचं 12 फळ सुद्धा आहे मेष राशीसाठी. त्यामुळे सगळ्या गोष्टी संपन्न आहेत आज दिवसभरामध्ये. आणि 6 तारीख आहे. 6 तारीख तुमच्यासाठी लकी आहे. आणि इथं पण 6 तारीख चांगलीच आहे. 6 तारीख चांगली आहे तुमच्यासाठी. दिवस आज खूप छान जाणार आहे. होता होईल तेवढं आज लाल कलरचे रंग वापरा, किंवा जास्त होता होईल तेवढं पिवळ्या कलरची फुलं किंवा स्वतः कपडे वगैरे जर वापरणार असाल तर पिवळा आणि लाल कलर तुमच्यासाठी शुभ आहे, तो वापरला तरी चालेल. तर अजून दुसऱ्या डेकमधून काय तुम्हाला मी सांगू शकते. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. एनर्जी छान आहे. स्वतःचं लाईफ व्यवस्थित कंटिन्यू करताना दिसता आहात तुम्ही. शनिदेवाची पूजा करायची आहे. सकाळी उठल्यानंतर शनिदेवाला किंवा सकाळी लवकर उठून तेलाचा जेव्हा आपण दिवा लावणार आहे त्यामध्ये काळे तीळ टाकण्यासाठी विसरायचं नाहीये. काळे तिळाचा सुद्धा उपाय आज दिवसभरामध्ये, जेव्हा माझा व्हिडिओ तुम्ही बघाल तेव्हा दिवसातून एकदा कधीही तेलाच्या दिव्यामध्ये काळे तीळ 4 ते 5 टाकायला विसरायचे नाहीत. आणि आज सगळा जो दिवस आहे तुमचा नशिबावरती अवलंबून आहे, कर्मावरती अवलंबून आहे. नियत आणि नशीब, नियत तुमची कशी आहे आज दिवसभर, नियतीचा परिणाम तुमच्यावरती कसा राहील हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सूर्यपुत्र, न्यायाचे देवता, तेच आहे की न्याय होताना दिसत आहे तुमच्यावरती आज दिवसभरामध्ये. इथं पण कार्ड तेच आहे. एखादी व्यक्ती आहे जे तुमच्यामध्ये न्याय करताना दिसत आहे. सगळ्या गोष्टी दिसत आहेत त्याचबद्दल आहेत, त्यावरती अवलंबून आहेत. तरी तुम्हाला दिवसभरामध्ये आज काही जर वाटत असेल की बाबा आज मी पॉझिटिव्ह राहावे, पॉझिटिव्ह वागावे, सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणेच होणार आहेत. पण होता होईल तेवढं तुमचं आज जे दिवसभराचं काम आहे ते कर्म चांगलं करा, जेणेकरून वाईट शक्तीचा प्रभाव तुमच्यावरती पडू नये. हेच श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि रोजची जर रीडिंग तुमच्यापर्यंत पोचावी असं वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल. आणि एनर्जी कशी वाटली हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.